बऱ्याच जणांना बाहेरचे पदार्थ खायला खूप आवडतात आणि जर का त्यावर चीज घातलं असेल तर अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटतं. आपण बरेचदा अनेक भाताचे प्रकार खातो. पुलाव, बिर्याणी, अगदी साधा फोडणीचा भात, जिरा राईस, दाल फ्राय. पण हेच सगळे भाताचे प्रकार जर तुम्ही खाऊन कंटाळला असाल तर नक्की ट्राय करून बघा झटपट होणारा वेगळा असा राईसचा प्रकार ज्याचं नाव आहे चीज राईस. चला तर मग बघूया हा चीज राईस कसा करायचा ते. चीज राईस करण्यासाठी आपण राईस कुकरचा वापर करणार आहोत. त्यासाठी हा राईस कुकर साधारण 5 मिनिटं आपण प्री हीट करून घेणार आहोत, म्हणजे आपला भात आणि भाज्या पटकन शिजतील. आता साधारण 5 मिनिटं झालेली आहेत. आपण त्यात 2 ते 3 चमचे तेल घालून घेणार आहोत. आपण ऑलरेडी हा प्री हीट करून घेतलेला आहे, त्यामुळे आपलं तेल पटकन तापतं. आता आपण ह्यात बारीक चिरलेली लसूण घालून घेऊया. आपण ह्या राईस मध्ये कुठलाही मसाला, कुठलाही सॉस वापरणार नाही आहोत. त्यातला सिक्रेट इन्ग्रेडियंट म्हणजे ही लसूणच आहे. या लसणीमुळे ह्या भाताला खूप छान अशी टेस्ट येते. आता आपण ह्यात सगळ्या बारीक चिरलेल्या भाज्या घालून घेऊया. बारीक चिरलेला गाजर, फरसबी, सिमला मिरची, तुम्हाला ज्या कुठल्या भाज्या आवडत असतील त्या सगळ्या भाज्यांचा समावेश तुम्ही ह्यात करू शकता. आता ह्या भाज्या छानपैकी आपण परतून घेऊयात. साधारण 1 ते 2 मिनिटं आपण ह्या परतून घेणार आहोत. एक झाकण ठेवून वाफ काढून घेऊया. छान अशी वाफ आलेली आहे या भाज्यांना. आता आपण ह्यात मटार घालून घेऊया. हिवाळ्याचं सीझन सुरू आहे. ताजे हिरवेगार मटार सगळीकडे यायला लागलेले आहेत, त्यामुळे त्याचा वापर आवर्जून या राईस मध्ये केलाच पाहिजे. आपला राईस छान कलरफुल दिसण्यासाठी आपण ह्यात स्वीटकॉर्नचा देखील वापर करूया. पिवळा, लाल, हिरवा छान असे सगळे एकत्र रंग मिसळून आलेले आहेत. आता परत एकदा ह्या सगळ्या भाज्या परतून घेऊयात. साधारण 30 ते 40% ह्या भाज्या शिजल्यानंतर आपण ह्यात चीज क्यूब्स घालून घेणार आहोत. तुम्ही चीज क्यूब्सच्या ऐवजी चीज स्लाइसचा देखील यात वापर करू शकता. लक्षात ठेवा, आपल्या पनीर सारखे हे चीज अख्खेच्या अख्खे असे राहत नाहीत. हे पूर्णतः ह्यात विरघळून जातात आणि तीच तर ह्या भाताची खरी गंमत आहे. या राईस सोबत हे चीजचं मिक्सचर इतकं छान लागतं, क्रीमी टेक्स्चर येतं त्याला आणि आपल्या राईसला खूप छान अशी टेस्ट येते. आता आपण अर्धा तास भिजवून घेतलेले अख्खे तांदूळ ह्या भाज्यांवर घालून घेणार आहोत आणि ते देखील छानपैकी परतून घेणार आहोत. हाताला हलके लागेपर्यंत आपण हे तांदूळ परतून घेणार आहोत. आता साधारण तांदळाच्या दुप्पट आपण ह्यात पाणी घालून घेणार आहोत. तत्पूर्वी त्यात चवीनुसार मीठ घालून घेऊया. पुन्हा एकदा हा तांदूळ आणि भाज्या परतून घेऊया, जेणेकरून ते मीठ सगळीकडे एकसारखं लागलं जाईल. हा भात पटकन शिजावा असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही इथे कोमट पाण्याचा देखील वापर करू शकता. मी इथे नॉर्मल पाणी घातलेलं आहे आणि पुन्हा एकदा हे सगळं मिश्रण मिक्स करून घेतलेलं आहे. आता साधारण 60 ते 70% आपण हा भात शिजवून घेणार आहोत. मी इथे झाकण ठेवलेलं आहे. साधारण 5 मिनिटांनी बऱ्यापैकी हा भात शिजला जातो. आता ह्यावर आपण बारीक चिरलेली कांद्याची पात घालून घेणार आहोत. पुन्हा एकदा हे सगळं मिश्रण एकजीव करून घेणार आहोत आणि झाकण ठेवून हा राईस पूर्णपणे शिजवून घेणार आहोत. आता कुकरच्या शिट्ट्यांसारखं आपल्याला ह्या शिट्ट्या मोजत बसायची गरज नाही. हा राईस शिजला की आपोआप ते बटन बंद होतं आणि ते वॉर्म वरती जातं. ऑफ असलं म्हणजे समजावं की ते गरम होतोय. आपला राईस गरम तसा तसा राहतो.
आहा, छान असा मोकळा फडफडीत आपला चीज राईस तयार झालेला आहे. चीज पण मस्तपैकी त्या भातात विरघळलेलं आहे. त्याला परफेक्ट असं टेक्स्चर आलेलं आहे. इथे बघा, ऑनचं बटन ऑफ झालेलं आहे आणि आपला परफेक्ट असा चीजी व्हेजिटेबल राईस सर्व करण्यासाठी तयार आहे. बरेचदा जर लहान मुलं भाज्या खायला नाटकं करत असतील तर त्यांना हा चीज राईस नक्की ट्राय करून द्या, जेणेकरून त्यांच्या पोटात भाज्या जातीलच आणि चीजचा ते आनंद देखील घेऊ शकतील. तर असा हा वेगळा राईसचा प्रकार म्हणजे चीज राईस तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा. आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत. धन्यवाद.